समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। आपण सगळ्यांनी कधी ना कधी लालपरीतून म्हणजेच एसटी बसने प्रवास केला असेल। महाराष्ट्रात दररोज लाखो प्रवासी एसटीने प्रवास करतात। प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेत होण्यासाठी एसटी महामंडळाकडून सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात। याचाच एक भाग म्हणून राज्यात विविध ठिकाणी नवी बसस्थाने विकसित केली जात आहेत। या पार्श्वभूमीवर कोकणातील रत्नागिरी शहरातील एसटी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे। रत्नागिरी शहरात एक मध्यवर्ती आणि आधुनिक सोयींनी सज्ज असे बस स्थानक उभारण्यात आले असून ते लवकरच सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्यात येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरीमधील मध्यवर्ती बस स्थानकाचे काम पूर्ण झाले असून पुढील 4 दिवसात ते सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे। हे बस स्थानक ज्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून बांधण्यात आले आहे त्यांनी अवघ्या 1.25 वर्षाच्या विक्रमी वेळेत हे काम पूर्ण केले आहे। मात्र या प्रकल्पाची सुरुवात होण्यापूर्वी जवळपास 5 वर्ष तो रखडल्याचाही उल्लेख आहे। या नव्या बस स्थानकाच्या तळमजल्यावरून शहरी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे, तर पहिल्या मजल्यावरून मुंबई, पुणे तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागांसाठी ग्रामीण बस सेवा चालवली जाणार आहे। तळमजल्यावर 18 आणि पहिल्या मजल्यावर 6 गाळे तयार करण्यात आले आहेत। एकूणच कोकणातील रत्नागिरी येथे उभारण्यात आलेल्या या मध्यवर्ती बस स्थानकामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे, हे निश्चित। हे बस स्थानक नेमकं कधी पूर्ण होणार याबाबत रत्नागिरीकरांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले होते, मात्र आता त्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।